लाडक्या बहिणींच्या खात्यात 4,500 रुपये खटाखट जमा. तारीख जाहीर, यादीत नाव तपासा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सध्या चिंतेसोबतच मोठ्या आशेचे वातावरण आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना संपत आला तरी अनेक महिलांच्या खात्यात अजून हप्ता जमा झालेला नाही. मात्र आता नवीन वर्षात सरकारकडून महिलांना मोठी ओवाळणी मिळण्याचे संकेत मिळत आहे. 3,000 की 4,500 हप्त्याचे नेमके गणित काय? महिलांच्या मनात सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे की त्यांना नक्की किती रक्कम मिळणार. प्रशासकीय सूत्रांनुसार खालील 2 शक्यता वर्तवण्यात येत आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3,000 जर सरकारने केवळ थकीत हप्ते दिले तर. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी रुपये 4,500 जर जानेवारीचा हप्ता आगाऊ किंवा एकत्रित दिला तर. सध्याच्या परिस्थितीत हप्ता लांबणीवर पडल्यामुळे सरकार मकर संक्रांतीचे औचित्य साधून तिन्ही महिन्यांची मिळून 4,500 रुपये महिलांच्या खात्यात खटाखट जमा करण्याची दाट शक्यता आहे. मात्र याबाबत अधिकृत शासन निर्णयाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. मकर संक्रांतीचा मुहूर्त आणि हप्ता वितरण. नोव्हेंबरमध्ये निवडणुका आणि डिसेंबरमधील प्रशासकीय व्यवस्थेमुळे निधी वाटप थांबले होते. आता मिळालेल्या माहितीनुसार संभाव्य तारीख 14 जानेवारी मकर संक्रांत रोजी हे पैसे वितरित केले जाऊ शकतात. महिलांना सण साजरा करण्यासाठी आर्थिक बळ मिळावे या उद्देशाने सरकार या दिवशी मोठा निर्णय घेऊ शकते. ई-केवायसी साठी केवळ 5 दिवस शिल्लक. जर तुम्हाला 4,500 रुपयांचा हा एकत्रित हप्ता हवा असेल तर तुमच्याकडे आता फार कमी वेळ आहे. अंतिम मुदत 31 डिसेंबर म्हणजेच आजची आहे. ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. परिणाम: जर तुम्ही पुढील काही दिवसात आधार प्रमाणीकरण पूर्ण केले नाही तर तुमचे नाव लाभार्थी यादीतून कायमचे वगळले जाऊ शकते. आणि सद्यस्थिती: राज्यातील लाखो महिलांनी अजूनही ही प्रक्रिया केलेली नाही. त्यांनी तातडीने नारी शक्ती दूत ॲप किंवा जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी. लाभ मिळण्यासाठी या 3 गोष्टी तपासा. आधार लिंकिंग: तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असल्याची खात्री करा. अर्जाची स्थिती: पोर्टलवर जाऊन तुमचा अर्ज अप्रूव्ह आहे की नाही हे तपासा. मोबाईल नंबर: आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर सुरू ठेवा, कारण त्यावरच OTP येणार आहे. निष्कर्ष: सरकारकडून मिळणारी 4,500 रुपयांची ही संभाव्य रक्कम महिलांसाठी मोठी मदत ठरणार आहे. मात्र ही रक्कम खात्यात येण्यासाठी 31 डिसेंबरपूर्वी ई-केवायसी करणे हेच तुमच्या हातात असलेले सर्वात महत्त्वाचे काम आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन सरकारी योजनांविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.